श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रंगांचा सण, उत्सवाचा सण म्हणजेच आपली लाडकी होळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. 2026ची ही होळी नेहमीसारखी नाही आहे. यावर्षी 2 मार्चला होळी आहे की 3 मार्चला? पूजा कधी करावी आणि चंद्रग्रहणाचा यावर काय परिणाम होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे. आणि त्याचबरोबर या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चुकूनही हा एक पदार्थ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपल्याला बनवून खायचा नाही आहे, नाहीतर आपल्याला भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य संकटांचा सामना करावा लागेल. याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे. अनेक ठिकाणी 2 मार्चलाच होळीची तयारी केली जाईल. मात्र 3 मार्चला दुपारी चंद्रग्रहण असल्याने 2 मार्चची रात्री ग्रहणाच्या सूतक काळाची सुरुवात मानली जाईल. त्यामुळे पूजेच्या वेळा नीट पाळणे गरजेचे आहे. होळी का साजरी करतो तर ही गोष्ट आहे भक्त प्रल्हाद आणि त्यांची आत्या होलिका यांची. भगवान विष्णूंचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेला अग्नीत बसवण्यात आले, कारण तिला अग्नीपासून वाचण्याचे वरदान होते. पण सत्याचा विजय झाला. होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. म्हणूनच आपण वाईट विचारांचे दहन करण्यासाठी होळी पेटवतो. 2 मार्चच्या रात्री होळी साजरी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. घराची स्वच्छता करा, दारात रांगोळी काढा, होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करा. कोणाशीही वाद घालू नका. पांढऱ्या वस्तू दान करणे टाळा, कारण चंद्रग्रहणाचे सावट जवळ असते. कोणाकडे उधार उसने पैसे घेऊ नका. होळी पेटवणे किंवा होलिका दहन हे केवळ लाकडे जाळणे नसून ती एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. 2026 मध्ये होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असल्यामुळे यावर्षी होळी पेटवताना काही प्रमुख चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. 2026 मध्ये 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. ग्रहण काळात किंवा भद्रा काळात होळी पेटवणे अशुभ मानले जाते. ग्रहण सुटण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळी 6:47 च्या आधी घाईघाईत होळी पेटवू नका. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून आणि घराचे शुद्धीकरण केल्यावरच रात्री 8 नंतर होळी प्रज्वलित करावी. प्लॅस्टिक, रबर, जुन्या चपला किंवा घरातील कचरा होळीत टाकू नका. यामुळे केवळ प्रदूषण होतं नाही तर नकारात्मकता वाढते. होळीसाठी केवळ गौऱ्या, कापूर, तूप, कोरडी लाकडे, एरंड, आंबा यांचा वापर करा. गौऱ्यांचा वापर केल्याने वातावरणातील जंतू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. होळीसाठी हिरवीगार जिवंत झाडे तोडून आणू नका, ते निसर्गाच्या आणि शास्त्राच्या विरुद्ध आहे. वाळलेली लाकडे आणि कापून पडलेल्या फांद्यांचा वापर करा. शक्य असल्यास जास्तीत जास्त गौऱ्यांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करा. होळीची पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड करून चुकूनही उभे राहू नका. पूजेच्या वेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. या दिशा देवांच्या आणि सकारात्मक ऊर्जेच्या मानल्या जातात. अनेक लोक फक्त लांबून नमस्कार करतात किंवा उलट्या दिशेने फिरतात. होळीला प्रदक्षिणा घालताना नेहमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरावे. किमान 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्यातील वाईट विचार जळून जावेत अशी प्रार्थना करा. होळीत शिळे अन्न किंवा उष्टी पदार्थ टाकू नका. होळीला पुरणपोळी, श्रीफळ आणि डाळ तांदूळ यांचा नैवेद्य अर्पण करा. अर्पण केलेला नारळ नंतर प्रसाद म्हणून वाटणे खूप शुभ मानले जाते. होळी पेटवताना मनात राग, मत्सर किंवा कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका. तसेच होळीच्या ठिकाणी ओरडणे किंवा भांडण करणे टाळा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करा. यामुळे प्रल्हादासारखी ईश्वर कृपा तुमच्यावरती राहते. 2026 मधील हे पहिलेच चंद्रग्रहण असेल, ज्याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. खग्रास म्हणजे जेव्हा पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते, ज्यामुळे चंद्र तांबूस रंगाचा दिसू लागतो, ज्याला ब्लड मून असेही म्हणतात. हे ग्रहण मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी साजरे केले जाईल. ग्रहण स्पर्शाची सुरुवात ही दुपारी 3:30 होईल. ग्रहणाचा मध्य हा संध्याकाळी 5:04 होईल आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे समाप्ती
ही संध्याकाळी 6:47 होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. मात्र ग्रहणाची सुरुवात दुपारी होत असल्याने भारताच्या बहुतांश भागात चंद्रोदय होण्यापूर्वीच ग्रहण सुरू झालेले असेल. जेव्हा संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा तो ग्रहणाच्या स्थितीतच पाहायला मिळेल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे सूतकाचा प्रारंभ हा 3 मार्च 2026 रोजी सकाळी साधारण 6:30 पासून समाप्ती ही संध्याकाळी 6:47 होणार आहे. ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या गोष्टी पाळल्या पाहिजेत, ज्यामध्ये सूतक काळात आणि ग्रहण काळात भोजन करणे टाळावे. लहान मुले, वयोवृद्ध, आजारी व्यक्तींना सूट असते. घरात असलेल्या शिजवलेल्या अन्नात किंवा दुधात तुळशीची पाने टाकून ठेवावीत, जेणेकरून ते अन्न दूषित होणार नाही. ग्रहण काळात मंत्रांचा जप करा. कुलदेवीच्या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून गरजू व्यक्तींना पांढरे पदार्थ, तांदूळ, साखर किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये आणि धारदार वस्तूंचा, कात्री, चाकू यांचा वापर टाळावा. यावर्षी होलिका दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. होलिका दहन संध्याकाळी 6:47 नंतरच करणे योग्य ठरेल. ग्रहण सुटल्यानंतर घर आणि स्वतःचे शुद्धीकरण करून मगच आपल्याला आपली पूजा जी आहे तर ती करायची आहे. होळी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आल्यामुळे अन्नाबाबत सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार काही विशिष्ट पदार्थ या दिवशी खाल्ल्याने माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकतात आणि घरात दारिद्र्य येऊ शकते. त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे मांस आणि मद्य. होळी अत्यंत पवित्र आणि सात्विक सण आहे. त्यात ग्रहण काळ असल्याने नकारात्मक ऊर्जा वाढलेली असतात. या दिवशी तामसिक भोजन केल्यास कुंडलीतील ग्रह दोष निर्माण होतात. त्यामुळे माता लक्ष्मी घराचा त्याग करते आणि घरात अशांती आणि आजारपण येते. या दिवशी शिळे अन्न खाऊ नये. ग्रहण लागण्यापूर्वी बनवलेले अन्न ग्रहण काळात दूषित होते. शास्त्रानुसार ग्रहणात निर्माण होणारी किरणे अन्नातील पोषक तत्वे नष्ट करतात. शिळे अन्न खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि मनामध्ये नकारात्मक विचार वाढतात. जर अन्न उरलेले असेल तर त्यात तुळशीचे पान आधीच टाकून ठेवा. पांढऱ्या रंगाचे पदार्थ, ज्यामध्ये दूध, दही, तांदूळ यासारखे पांढरे पदार्थ चंद्राच्या संबंधित आहे. ग्रहणाच्या दिवशी चंद्र पीडित असतो, त्यामुळे सूतक काळामध्ये हे पदार्थ खाणे टाळावे. सूतक काळात सकाळी 6:20 नंतर हे पदार्थ खाल्ल्याने मानसिक तणाव वाढतो. शक्य असल्यास ग्रहण सुटण्यापूर्वी पदार्थ टाळावेत. होळीच्या दिवशी आपण पुरणपोळी सारखे गोड पदार्थ खातो, पण ग्रहणाच्या दिवशी जड, तेलकट किंवा अतितिखट पदार्थ खाल्ल्याने पचनशक्तीवरती परिणाम होतो. शास्त्रानुसार ग्रहणात जे आपले जठर आहे तर ते मंद होतात, त्यामुळे हे पदार्थ खाणे, अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे. कोणाकडूनही मोफत मिळाले अन्न या दिवशी खाणे टाळावे, कारण ग्रहण आणि होळीच्या दिवशी अनोळखी व्यक्तीकडून किंवा ज्यांच्याशी तुमचे संबंध चांगले नाहीत अशांकडून अन्न घेऊ नका. अन्नाद्वारे नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते, ज्यामुळे तुमच्या भाग्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि ग्रहणाचे दोष दूर करण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तीच प्रसाद म्हणून ग्रहण करणे अत्यंत शुभ आहे. गोड खोबरे तुम्ही खाऊ शकता. हे पदार्थ खाल्ल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळशीचे तीर्थ, ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून तुळशीचे पाणी घेतल्याने शरीर आणि मन शुद्ध होते. तर 3 मार्चला सकाळी 2026ला 6:20 आधीच तुमचे नाश्ता, जेवण उरकून घ्या, कारण त्यानंतर सूतक काळ सुरू होईल आणि ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6:47 नंतर ताजे अन्न बनवा आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करून भोजन करा. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.